नमस्कार. पारशिवनी नगरपंचायतची दुसरी निवडणूक नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर झाली आणि त्यात सुनीताताई प्रकाश डोमकी या अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने निवडून आल्या. त्यांच्यासोबत आज या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष असे 12 अधिक 1 अध्यक्ष 13 लोक या ठिकाणी आलेले आहे. या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. निवडणूक ही एक आखाड्यासारखे होत असते, एक जिंकतो एक हारतो, परंतु निवडणूक झाल्यानंतर जे निवडून आलेले सर्व सदस्य आहे या सर्वांना मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. पारशिवनीच्या लोकांच्या आशा अपेक्षा, त्यांची स्वप्नपूर्ती, लोकांना सरकारी योजनेचा लाभ, प्रत्येक माणसाच्या ज्या अडचणी आहे, एक चांगलं जीवन जगण्यासाठी त्यांना जे जे सहकार्य लोकांपासून अपेक्षित आहे, लोकप्रतिनिधीपासून अपेक्षित आहे, ते सर्व सहकार्य त्यांना मिळावं. लोकांची चांगली सेवा यांच्या हातून घडावी. राज्य सरकारचा राज्यमंत्री म्हणून आणि या विभागाचा आमदार म्हणून पारशिवनीच्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे. त्यांना आर्थिक जे काही त्यांची अडचणी आहे त्यांच्यातून ते समृद्ध झाले पाहिजे. गावामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले गेले पाहिजे. लोकांचा शेती असो की वेगवेगळे व्यवसाय असो त्यात समृद्धी आली पाहिजे. गावाचं वातावरण चांगलं राहिलं पाहिजे. गाव कचरामुक्त झाला पाहिजे. चांगली आरोग्यसेवा पारशिवनीच्या लोकांना मिळाली पाहिजे. लोकांना दवाखान्याची किंवा कुठली अडचण असेल, गावाची नालीची अडचण असेल, पाण्याची अडचण असेल, जे काही सोयीसुविधा पारशिवनीच्या जनतेला, नागरिकांना अपेक्षित आहे ते सर्व यांच्यामार्फत लवकरात लवकर या ठिकाणी उपलब्ध होईल आणि चांगली सेवा यांच्या हातून लोकांना मिळो अशी शुभेच्छा देतो. जे निवडून आले नाही त्यांनाही माझी विनंती आहे की हताश होऊ नका, पुन्हा जिद्दीने काम करा. शेवटी आपल्या सर्वांच्या वतीने लोकांना लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीमार्फत चांगले काम व्हावी आणि लोकप्रतिनिधींनी जास्तीत जास्त चांगले सेवा लोकांची करावी अपेक्षित असते. निवडणुकीमध्ये थोडेफार मनभेद कोणाचे झाले असतील, आरोप प्रत्यारोप झाले असतील, परंतु आता निवडणुकीत निवडून आल्यानंतर कुठलाही द्वेष किंवा आपसातला हेवेदावे नको. आता काही अपक्ष लोक या ठिकाणी निवडून आले, त्यांच्यात ताकद होती, त्यांना लोकांनी आशीर्वाद दिला. शेवटी लोकांचा निर्णय हा सर्वोपरी असतो. काही काँग्रेसचे लोक या ठिकाणी निवडून आले, परंतु त्यांनी एक सकारात्मक विरोधी पक्ष म्हणून काम करावं, त्यालाही काही विरोध नाही. परंतु पारशिवनीच्या सर्व जनतेची कामं व्हावी आणि लोकांना मी म्हटलं होतं की लोकांना दारी जाऊन लोकांना सेवा द्यायची. आपल्या सरकारने योजना राबवली, शासन आपल्या दारी आणि योजना आपल्या घरी, म्हणजे जनतेच्या घरी, आपल्या स्वतःच्या घरी नाही तर ते जनतेच्या घरी आपल्याला नेऊन द्यायच्या आहे. आणि ज्या ज्या माणसाच्या ज्या ज्या अडचणी आहे त्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी जे काही पांधन रस्त्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे ते पूर्णत्वास नेण्यासाठी, पारशिवनीचा महोत्सव करण्यासाठी, पारशिवनीचं आखार मैदान चांगलं करण्यासाठी, पारशिवनीमध्ये क्रीडा संकुलमार्फत जे काही सुविधा राहिलेल्या ते करण्यासाठी, आकर्षक पथदिवे पारशिवनीत लावण्यासाठी, बंदिस्त नाली करण्यासाठी, कचरामुक्त पारशिवनी करण्यासाठी आणि लोकांना नवीन घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी, पट्टे देण्यासाठी आणि ज्या लोकांकडे जागा नाही आहे त्या लोकांना पुन्हा विस्तार करून गावात अधिकची जागा उपलब्ध करून देण्यासाठी, गावाचे रस्ते अधिक रुंद करण्यासाठी, लोकांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि सर्व सरकारी योजना जे लाभार्थी लाभापासून वंचित आहे, गोरगरीब लोक आहे, कोणी ऑटो चालवणारे आहे, कोणी शेतमजूर आहे, या सर्वांना आपल्याला उत्तम सेवा द्यायची आहे आणि पुन्हा आपल्या कामातून लोकांची मनं जिंकायची आहे. यासाठी आपण सर्वांनी काम करावं. एक प्रतिनिधी म्हणून मी सदैव तुमच्यासोबत आहे आणि पारशिवनीचं जे काही स्वप्न लोकांनी पाहिलेलं आहे त्यापेक्षा मोठं स्वप्न मी पाहिलेलं आहे, ते पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडून कधीही निधीची कमतरता होणार नाही आणि पूर्ण पारशिवनीला उत्तम शहर आणि सुंदर शहर, सुशोभित शहर, समृद्ध शहर हे बनवण्याचा माझंही मानसिकता आणि स्वप्न आहे, माझी इच्छा आहे आणि माझी इच्छाशक्तीने ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी सदैव प्रयत्नरत असतो आणि आपल्या सर्वांचा साथ मला मिळाली तर ते अधिक जोमाने आणि गतीने मला करता येईल. आपसात कुठलेही मनभेद न करता सर्वांनी एकजुटीने काम करावं अशी शुभेच्छा. पारशिवनी नगराध्यक्ष सुनीताताई प्रकाश डोमकी, त्यानंतर वार्ड नंबर 1च्या नगरसेविका भारतीय जनता पार्टीतून त्या निवडून आल्या बावनकुळे ताई,
वार्ड क्रमांक 2मध्ये विक्रम बडवाईक अपक्ष निवडून आले. वार्ड क्रमांक 3मध्ये टिकाराम आदिवासी जागेतून पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आला. 4 नंबरमध्ये दीपक शिवरकर पहिले ग्रामपंचायत होते, नंतर नगरसेवक म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले 4 नंबरमध्ये. त्यानंतर सतीश धुरे हे 6 नंबरमधून निवडून आले. 7 नंबरमधून सौरभ वाळके निवडून आले. 8 नंबरमध्ये रोशन पिंपळापुरे निवडून आले. 9 नंबरमध्ये बडवाईकताई निवडून आल्या. त्यानंतर 10 नंबरमध्ये देव माजी नगरसेवक होते पण आता अपक्ष निवडून आले. 11 नंबरमध्ये ॲडव्होकेट तुषार पाटील. त्यानंतर 16 नंबरमध्ये खोबाळकर अपक्ष निवडून आल्या. आणि 17 नंबरमध्ये तरण मॅडम निवडून आल्या. अध्यक्ष आणि 12 नगरसेवक म्हणजे एकूण 13 लोक. या 13ही लोकांना माझी विनंती आहे की 13चे 14 करा, 14चे 15 कशी विधेयक करा आणि सर्वांना सोबत घेऊन शेवटी आपली ताकद वाढली पाहिजे आणि त्या ताकदीतून लोकांचा अपेक्षित कामं करून आपल्यालाही संधी मिळाली आहे. संधी प्रत्येकाला मिळत नसते. मी नशिबान समजतो की मला आमदार म्हणून आणि सरकारमध्ये लोकांचं जीवन बदलण्यासाठी एक चांगलं काम करण्याची संधी मला मिळाली. त्या संधीचं सोनं तुम्ही देखील करा आणि पारशिवनीला कुठल्याही लोकांना आपल्याबद्दल चुकीचं मत होणार नाही, त्यांचे मनं दुखणार नाही, त्यांना आनंदाने समाधान होईल असं काम आपण करा. अशी शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.